इकडे बघ. हॅलो, आपण आता सुरू करू आपल्या सिरीजला. जवळपास 10 जण आले आहेत सिरीजला. आपण आज जो टॉपिक घेतोय त्या टॉपिकचं नाव आहे कम्युनिटी ऑर्गनायझेशन इज एन इंटिग्रेटेड मेथड्स ऑफ सोशल वर्क. आता समाजकार्याच्या आपण अनेक पद्धती ज्या आपण प्रत्यक्षरित्या पाहिल्या आहेत, त्यामध्ये 3 प्रत्यक्ष पद्धती आहेत आणि 3 अप्रत्यक्ष पद्धती आहेत. 3 ज्या प्रत्यक्ष पद्धती आहेत त्या प्रत्यक्ष पद्धतीपैकीच एक पद्धत म्हणून समुदाय संघटन ही एक पद्धत आहे, ज्याला आपण समाजकार्याची प्राथमिक पद्धत असं सुद्धा म्हणतो. आपण मागल्या वर्षी व्यक्ती सहकार्य शिकलो, गटकार्य शिकलो आणि या दोन्ही पद्धतीच्या माध्यमातून व्यक्ती आणि गट या दोघांच्या समस्या निराकरणासाठी व्यावसायिक समाज कार्यकर्ता काय करू शकतो या सगळ्या संदर्भातली माहिती मिळवली, ज्ञान मिळवलं, कौशल्य मिळवले. आज आपण समाजकार्याची जी तिसरी पद्धत आहे, ज्याला आपण कम्युनिटी ऑर्गनायझेशन म्हणतो, त्या तिसऱ्या पद्धती संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. साधारणतः समाजकार्याच्या पद्धती ही जी काही पद्धत आहे ती समुदायाच्या संदर्भात काम करते. कारण की मागल्या पिरियडला मी तुम्हाला म्हटलं की सामुदायिक विकास ही जी संकल्पना आहे त्या सामुदायिक विकास संकल्पनेमध्ये हे अभिप्रेत आहे की समाजकार्याच्या माध्यमातून जे काही समुदाय संघटन ही प्रक्रिया आहे किंवा पद्धत आहे त्या पद्धतीच्याद्वारे समुदायातील समस्या सोडवल्यानंतर सामुदायिक विकासाची प्रक्रिया किंवा पद्धत किंवा मार्ग मोकळा होऊ शकतो. म्हणून समाजकार्याच्या ज्या प्रत्यक्ष पद्धती आहेत त्या प्रत्यक्ष पद्धतीपैकी समुदाय संघटन ही एक प्रत्यक्ष पद्धत आहे जी समुदायातील समस्या सोडवण्यासाठी हस्तक्षेप करतात. समुदायाच्या समस्या सोडवणं म्हणजे नेमकं काय? तर समुदाय म्हणजे काही असं विशिष्ट एखादी गोष्ट नाही, तर समुदाय म्हणजे अनेक व्यक्तींचा, अनेक गटांचा मिळून बनलेला समूह आहे. आणि जेव्हा अनेक व्यक्ती आणि अनेक गटांचा मिळून जेव्हा समूह बनतो तेव्हा तिथे अनेक लोकांना, अनेक व्यक्तींना समस्या असतात, अनेक गटांना समस्या असतात. अशा सगळ्या लोकांना किंवा अनेक लोकांना असलेल्या समस्या एकत्रित सहभागातून सोडवण्याची प्रक्रिया म्हणजे समुदाय संघटन. एका व्यक्तीची समस्या सोडवणं असो, गटाची सोडवण्याची प्रक्रिया असो, जे एकत्रित सहभागातून जी प्रक्रिया सोडवली जाते किंवा जी समस्या सोडवली जाते तिला समुदाय संघटन असं म्हणतात. साधारणतः असं म्हटलं आहे की समुदाय संघटन आणि सामुदायिक विकास या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. मग एका नाण्याच्या 2 बाजू का? तर समुदाय संघटन पहिले की समुदाय विकास पहिले हा अनेक वेळा प्रश्न निर्माण होतो. समुदाय संघटन सुरू करायचं की समुदाय विकास सुरू करायचा हा प्रश्न निर्माण होतो. समुदाय विकास कधी समजायचा आणि समुदाय संघटन कधी समजायचं हा एक प्रश्न आहे. आणि जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला उद्भवतात, जेव्हा आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात तेव्हा आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे की या दोन्ही बाजू किंवा समुदाय संघटन असेल, सामुदायिक विकास असेल, या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत, एकमेकांशी संबंधित आहेत, एकाच्या 2 बाजू आहेत. आणि म्हणून हे लक्षात घेणं गरजेचं आहे की समुदाय संघटन कधी कधी सुरू करताना आपोआप समुदाय विकास होतो किंवा एखादी अशी गोष्ट असते की ज्यामुळे लोकांना एकत्रित आवडतं. आता उदाहरण घ्यायचं झालं तर एखादी पिण्याच्या पाण्याचा स्रोत असेल, जर तो गावात उपलब्ध झाला असेल
तर मग त्यासाठी आपल्याला एकत्रित येऊन ते बंधारे बांधलं पाहिजेत किंवा मग केटीवेअर बांधले पाहिजेत किंवा अजून कुठल्या प्रकारच्या पाणी अडवा पाणी अडवाच्या स्कीम राबवल्या पाहिजेत. ही सगळी धारणा ही मानसिकता निर्माण होते आणि त्यातून मग सामुदायिक विकास होतो. म्हणजे सामुदायिक विकास त्यानंतर सामुदायिक संघटन. म्हणजे बघा एका नाण्याच्या दोन बाजू का म्हटलं की सामुदायिक विकासाचं माध्यम घेतलं की नाही, पाणी हे माध्यम आहे आणि त्या माध्यमातून लोकांना एकत्रित करायचं आहे. तर लोकांना एकत्रित करण्याचा माध्यम दिसून आल्यामुळे लोक एकत्रित झाले. म्हणून म्हटलंय की समुदाय संघटन आणि सामुदायिक विकास या दोन्ही एकमेकांना पूरक आहेत, एकमेकांशी संबंधित आहेत. समुदाय संघटन करत असताना फक्त समुदाय संघटन करायचं म्हणजे मोठ्या समुदायाचा विकास करायचा असं नव्हे, मोठ्या समुदायातील लोकांच्या समस्या सोडवण्याच्या असं नव्हे. समुदाय संघटन करत असताना आपोआपच आपण व्यक्ती सहकार्य आणि गटकार्य या दोन्ही पद्धती करत असतो. म्हणजे अनेक वेळा आपल्याला प्रश्न निर्माण होतो की सर समुदाय संघटनामध्ये काय करायचं नेमकं. तर फार अफाट काम आहे मित्रांनो, आपल्याला इतकं मोठं काम आहे समुदाय संघटन प्रक्रियेत की आपल्याला वेळ पुरणार नाही. कारण की असं दिसून येतं की समुदाय संघटनेमध्ये सगळ्या ज्या समस्याग्रस्त व्यक्ती आहेत, ज्या समुदायात राहतात, त्या सगळ्यांना समस्या असल्या तर त्या समस्या सोडवण्यासाठी काम करतात. व्यक्तीच्या समस्या असतील, गटाच्या समस्या असतील, या सगळ्या जेव्हा सोडवण्याची प्रक्रिया राबवली जाते तेव्हा आपोआप समुदाय संघटन प्रक्रिया यशस्वीपणे पार केल्या जाते. समुदाय संघटन समजताना अजून एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की सत्ता समान असते. हॅलो हॅलो, नेटवर्क प्रॉब्लेम तुझ्याकडनं आहे ना. तर समुदाय संघटित करण्यात अजून एक गोष्ट समजणं आवश्यक आहे. माझा आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतो का उज्ज्वला? हॅलो, आवाज येतोय माझा? हॅलो, कोणतरी रिप्लाय हा बोला सर. आवाज येतोय माझा व्यवस्थित? हा येतोय सर. बरं. तर आपण जात होतो समुदाय संघटनेच्या संदर्भात. तर समुदाय संघटन समजताना समुदाय संघटन प्रक्रिया समजण्यापूर्वी सत्ता संरचना समजणं आवश्यक आहे. कारण की सत्ता संरचना ही समुदाय संघटन प्रक्रियेत फार महत्वाचं काम करते. तर महत्वाचं काम काय करते? तर सत्ता संरचना म्हणजे काय? तर तिथली ग्रामपंचायत असेल, विविध सोसायट्या असतील, विविध कार्यकारिणी असेल, विविध पदाधिकारी असतील, विविध नेते असतील, कोणाचं आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली सत्ता असेल, कुठे सामाजिक दृष्ट्या सक्षम असलेली सत्ता असेल, कुठे राजकीय दृष्टिकोनातून सक्षम असलेली किंवा राजकीय दृष्ट्या अधिकार असणारी सत्ता असेल. अशा सगळ्या सत्ता संरचना आपल्याला पहिले समजून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण सत्ता संरचना समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला समुदाय संघटन करता येणार नाही. कारण की अनेक वेळा आपण असं म्हणतो की सर आम्हाला तर लोक साथच देत नाहीत, तर आम्हाला लोक तर मदतच करत नाहीत, सर लोकांचा तर सहभागच नाही. ही जी काही मानसिकता, ही काही धारणा जी असते त्यासाठी आपल्याला पहिले सत्ता संरचना समजून घेणं गरजेचं आहे. समुदाय संघटन प्रक्रिया ही काही आपोआप होणारी प्रक्रिया नाही. समुदाय संघटन प्रक्रिया ही काही आपण करायची प्रक्रिया नाही, ती लोकांच्या सहभागातून होणारी प्रक्रिया आहे. आणि म्हणून लोकांच्या सहभागातून जेव्हा प्रक्रिया राबवल्या जाते ते आपल्याला स्थानिक सत्ता संरचना समजणं आवश्यक आहे. कारण की अजूनही भारतीय समाज व्यवस्थेमध्ये सत्ते संरचनेवर आधारित किंवा सत्ते अधिकार जे यांच्याकडे आहेत त्यांच्यावर आधारित समाज रचना आहे. ज्याला म्हणतो बलुतेदारी पद्धत असो की अजूनही कुठली पद्धत असो, अजूनही ज्यांचं वर्चस्व त्या गावावर आहे, ज्यांचं वर्चस्व ज्या समुदायावर आहे, ज्यांचे अधिकार त्या समुदायावर आहेत, त्या सगळ्यांचा संदर्भात आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. त्यांचे नेतृत्व कुठलं आहे, ते आर्थिक नेतृत्व असेल, सामाजिक नेतृत्व असेल, राजकीय नेतृत्व असेल, या तिन्ही नेतृत्वाचा विचार आपल्याला समुदाय संघटन प्रक्रियेत सत्ता संरचना समजून घेताना करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला समुदाय संघटन करत असताना त्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. आणि समुदाय संघटन प्रक्रिया ही लोकांना त्यांच्या स्वतःच्या विकासासाठी सक्षम करणारी प्रक्रिया असं म्हटलं आहे. सोशल वर्क इंटिग्रेटेड मेथड का म्हटलंय तर की लोकांना सक्षम करणारी प्रक्रिया, लोकांना रेडीमेड देणारी, लोकांना पॅकेज देणारी, लोकांना
आजपर्यंत भारत सरकारच्या अपयशाच्या कारणांचा आपण विचार करून जर त्याचं मूल्यांकन करायचं ठरलं तर काय दिसून येतं की लोकांना रेडीमेड पॅकेजेस भेटले, लोकांना पैसे भेटले, लोकांना आर्थिक मदत भेटली, लोकांना काही साधने भेटले, लोकांना ती कमवण्यासंदर्भातली संधी तिथे दिली, लोकांना ती मिळवण्यासाठी धडपड करावी लागली नाही. आणि जिथे कुठेतरी आयतं भेटतं, जिथे कुठे रेडीमेड भेटतं, जिथे कुठेतरी न मागता भेटतं, जिथे कुठेतरी स्वतःच्या पोटाला चटका न बसता भेटतं, तिथे कुठेतरी सक्षमता दिसून येत नाही. सक्षमता करायची असेल तर त्यासाठी समुदायातील लोकांना जागृत करणं गरजेचं आहे. आणि म्हणून समुदाय संघटन प्रक्रिया अशी प्रक्रिया आहे की ती समुदायातील लोकांना सक्षम बनवण्याकडे वाटचाल करते, सक्षम बनवण्यासाठी कार्य करते. विकास कधी होतो या सक्षम झाला ते. आता सपोज इमेजिन करा की तुम्ही कितीही म्हटलं की आमचं इंग्रजी चांगलं आहे, पण इंग्रजी संदर्भात तुम्ही सक्षमता जोपर्यंत दाखवली नाही तोपर्यंत परिपूर्ण इंग्रजी तुम्हाला येणार नाही. एखाद्या सोशल मधल्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत, या संदर्भात जोपर्यंत तुम्ही सक्षमीकरणाची प्रक्रिया म्हणजे सगळं उगाळून पिणार नाही समाजकार्य, व्यावसायिक समाजकार्य, तर त्याचं अप्लिकेशन तुम्ही व्यवस्थितपणे स्वतःला इम्प्लिमेंट करण्यासाठी वापरणार नाही तोपर्यंत समाजकार्य हे वरवर करेल, त्यातून विकास नाही दिसत नाही, त्यातून तात्पुरती स्वरूपाची मलमपट्टी राहील. पण जर सक्षमीकरण करायचं असेल तर आपल्यामध्ये ते भिनलं पाहिजे, आपल्यामध्ये ते जिरलं पाहिजे, आपल्यामध्ये ते मुरलं पाहिजे. आणि ते प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी ध्यास तिथंच पाहिजे, प्रत्येक गोष्ट ते परिपूर्ण करण्यासंदर्भातली मानसिकता आपली पाहिजे. आणि जेव्हा आपण हे सगळं करू तेव्हाच कुठेतरी आपला विकास झाला असा. आणि म्हणून विकासासंदर्भात विकासासंदर्भात समुदाय संघटन प्रक्रिया हे सांगते की लोकांना सक्षम करा म्हणजे आपोआप त्यांचा विकास होईल. आता समुदाय संघटन प्रक्रिया ही समाजकार्याची सराव करण्याची पद्धत आहे. इट इज अ मॅक्रो मेथड. आता तुम्हाला कदाचित माहिती आहे की मला माहित नाही मायक्रो आणि मॅक्रो यामधला काय फरक आहे. मॅक्रो पद्धत कशाला म्हणायची आणि मॅक्रो पद्धत कशाला म्हणायची कोण सांगेल. मॅक्रो म्हणजे काय, MACRO मॅक्रो आणि MICRO मॅक्रो यामधला फरक काय आहे कोण सांगेल. या दोन मधला फरक पहिले स्पष्ट असणं आपल्याजवळ अत्यंत गरजेचं आहे. कारण की समाजकार्याची ही मॅक्रो पद्धत आहे. का बरं म्हटलंय मॅक्रो पद्धत. मायक्रो कशाला म्हणतात, मायक्रोबायोलॉजी सूक्ष्म ज्याला जीवशास्त्र असं म्हणतात, आणि त्याला MICRO आहे ते आणि MACRO काय मॅक्रोचा अर्थ काय आहे कोणी सांगेल का. ठीक आहे, तर मॅक्रो म्हणजे व्यापक, बहुआयाम किंवा बहुव्यापक. मग तो मॅक्रो याच अर्थाने वापरला गेला आहे की आर्थर लिंक ज्यांनी म्हटलंय की समुदाय संघटन ही एक मॅक्रो लेवलची पद्धत आहे, मॅक्रो पद्धत आहे म्हणजे काय, व्यापक पद्धत आहे. व्यापक का म्हटलं आहे, कारण की समुदाय एका व्यक्तीचा नसतो, समुदाय हा काही एका विशिष्ट गटाचा नसतो, समुदाय हा फक्त एखाद्या विशिष्ट भागाचा नसतो. अनेक प्रकारचे समुदाय असतात, अनेक प्रकारचे समुदायाचे संरचना असतात. आणि म्हणून समुदाय आपण म्हटलं आहे की एखादं गाव हे सुद्धा समुदाय, एखादा जिल्हा हा सुद्धा समुदाय, एखादं राज्य हे सुद्धा समुदाय, एखादं राष्ट्र हे सुद्धा समुदाय आहे. आणि म्हणून त्याला मॅक्रो लेवलचं संघटन असं म्हटलंय. आपल्याला समुदाय संघटन करायचं असेल तर आपल्याला सर्व स्तरावरचा विचार करावा लागेल. आणि म्हणून जेव्हा विकासाच्या संदर्भात, सामाजिक विकासाच्या संदर्भात आपण विचार करतो त्या सामुदायिक विकासासंदर्भात विचार करताना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला मॅक्रो लेवलचं काम करायचं आहे. आणि मॅक्रो पद्धत कशी असते की सर्व लोकांना घेऊन, सर्व लोकांसोबत राहून, सर्व लोकांच्या अनुषंगाने, सर्व लोकांना जमेल असं, सर्व लोकांना झेपेल असं, सर्व लोक सहभागी होतील अशी पद्धत म्हणजेच मॅक्रो लेवलची पद्धत म्हणतात. आणि म्हणून मायक्रो आणि मॅक्रो यामधला फरक तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण की तुम्हाला एखाद्या व्यक्तीसोबत काम करायचं असेल, एखाद्या बचत गटासोबत काम करायचं असेल तर त्यामध्ये बरं तुम्हाला कदाचित बचत गटामध्ये ही संकल्पना वापरली जाते तो आपला ज्याला बचत सूक्ष्म गुंतवणूक. आणि सूक्ष्म गुंतवणूक म्हणजे काय, मायक्रो इन्व्हेस्टमेंट.
मायक्रो इन्व्हेस्टमेंट का म्हटले आहेत बचत गटामध्ये, कारण की 10-10 रुपये ठेवून ते स्वतःची बचत करतात, त्याची ते होत आहे. परंतु समुदाय संघटन ही प्रक्रिया जी आहे ती समुदाय संघटन प्रक्रिया ही मॅक्रो लेवलची आहे. आणि म्हणून मॅक्रो लेवलच्या संदर्भात आपण विचार करताना लक्षात की समुदाय संघटनेच्या माध्यमातून आपण सामाजिक समस्या निराकरण करत असताना आपल्याला त्या क्षमतेनुसार काम करायचं आहे. समुदायाच्या समस्या सोडायच्या, समुदायातील विविध गटांच्या सोडायच्या. कारण की समुदायामध्ये आपण मागे बघितलं होतं की समुदायाच्या सर्वांगीण समस्यांचा अभ्यास आपण समुदाय संघटन प्रक्रियेमध्ये करत असतो. आणि म्हणून समुदाय संघटन कोणाचे गाणे सुरू आहेत, प्लीज बंद करा म्हणा. कोणाच्या तरी बॅकग्राऊंडला गाणे चालू आहेत. खुशाली बळवी, तुमचा माईक म्यूट करा. डिस्टर्ब करतोय पिरियड. हे आपल्याला समजायला पाहिजे. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. आपण मोठे झालो आता, हे कळलं पाहिजे आपल्याला की आता 15 मिनिटं 18 मिनिटं होऊन गेले, डिस्टर्ब करतोय कंटिन्यू. तर आपण जेव्हा मॅक्रो संदर्भात चर्चा करतो तेव्हा समुदाय संघटनेचं व्यापक स्वरूपात समस्या सोडण्यासाठी काम करायचं आहे, तेव्हा मग आपण मॅक्रो पद्धत ही वापरत असतो. आणि म्हणून समुदाय संघटन ही एक मॅक्रो सराव पद्धत आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आता सपोज इमॅजिन करा की याचं उदाहरण सांगितलं की गरिबीचं निराकरण करायचं आहे, तर त्याचा आज आपण 3 पद्धती वापरू शकतो गावामध्ये समुदाय संघटनेमध्ये. एक म्हणजे फेसवर्क वापरू शकतो, दुसरं गटकार्य वापरू शकतो, आणि तिसरं म्हणजे समुदाय संघटन सुद्धा वापरू शकतो. या 3ही पद्धतींचा वापर करून आपण समुदाय संघटन ही प्रक्रिया राबवू शकतो किंवा वापरू शकतो. आणि म्हणून जेव्हा म्हटलंय की समुदाय संघटन ही एक मायक्रो पद्धत आहे ज्याद्वारे समुदायाच्या समस्या सोडवण्यासाठी कार्य केलं जातं, समुदायाच्या समस्या ओळखण्यासाठी कार्य केलं जातं, समुदायाच्या समस्या कशा सोडवाव्यात यासाठीची क्रियाप्रक्रिया केली जाते. आणि म्हणून तिला मॅक्रो मेथड इथं म्हटलेलं आहे. ही मॅक्रो मेथड त्याला याचं कारणच म्हणण्याचं आहे की ती अशी पद्धत आहे की जी व्यापक स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचते. ती अशी पद्धत आहे की सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन ती काम करते. ती अशी पद्धत आहे की लोकांचा सहभाग असल्याशिवाय ती काम करत नाही. आणि म्हणून राज्यस्तरीय असेल, स्थानिक स्तरीय असेल, प्रादेशिक स्तरावर असेल, आंतरराष्ट्रीय स्तरावर असेल, हे सर्व लोकांच्या समस्यांशी निगडीत असणारे प्रश्न जेव्हा या पद्धतीद्वारे सोडवले जातात तेव्हाच मग ते समुदाय संघटना यशस्वीरित्या होऊ शकतात. म्हणून त्याला मॅक्रो पद्धत असं म्हटलेलं आहे. मग ती गरिबीसाठी वापरत असेल, ती वेगवेगळ्या सामाजिक समस्यांसाठी वापरत असेल, परंतु ती अनेक सामाजिक समस्यांसाठी एक अतिशय आदर्श अशी पद्धत आहे. त्यानंतर समुदाय संघटन समस्या सोडण्याची एक पद्धत म्हणून विचारलं जातं. तर मी आताच बोललो की समुदाय संघटन एक समाजकार्याच्या एक चांगली पद्धत आहे. का पद्धत आहे? कारण की साधारणतः वैयक्तिकरित्या जेव्हा प्रश्न सोडवले जात नाहीत, जेव्हा एखाद्या गटामार्फत ते प्रश्न सोडवले जात नाहीत, तेव्हा ते सामूहिक स्वरूपात किंवा सामुदायिक सराव सोडवले जातात. समुदाय संघटन ही एक चेतना देणारी प्रक्रिया आहे. समुदाय संघटन ही ज्योत प्रज्वलित करणारी प्रक्रिया आहे. समुदाय संघटन ही लोकांमध्ये ऊर्जा निर्माण करणारी प्रक्रिया आहे. समुदाय संघटन ही मनामध्ये आग निर्माण करणारी प्रक्रिया आहे. समुदाय संघटन प्रक्रिया ही लोकांमध्ये स्वतःच्या प्रश्नांविषयी जागरूकता निर्माण करणारी प्रक्रिया आहे. आणि म्हणून जेव्हा आपण म्हणतो की समुदाय संघटन ही समस्या सोडवण्याची पद्धत आहे, तर ती का? कारण की समुदाय संघटन प्रक्रियेच्या माध्यमातून सामाजिक अन्याय असतील, दारिद्र्य असेल, घरकुल असेल, आहार असेल, पोषण असेल, आरोग्य असेल, असंख्य प्रश्न आहेत जे मी मांडलेले आहेत. अशा प्रश्नांच्या संदर्भात एकत्रितरित्या काम करणारी, एकत्रितरित्या चेतना निर्माण करणारी, एकत्रितरित्या संवेदना निर्माण करणारी, एकत्रितरित्या काम करण्यास प्रेरणा देणारी ती प्रक्रिया आहे. आणि म्हणून जेव्हा एखादी प्रक्रिया प्रेरणा देते, एखादी गोष्ट चेतना देते, एखादी गोष्ट आपल्याला टेक्निकल नॉलेज देतं, एखादी गोष्ट आपल्याला आधार देतं, एखादी गोष्ट काम कसं करावं, कुठून सुरू करावं या संदर्भातली दिशा देतं, तेव्हा ती प्रक्रिया अतिशय परिणामकारक असते. आणि ही परिणामकारक प्रक्रिया समुदाय संघटनेच्या माध्यमातून होऊ शकते. म्हणून समुदाय संघटन प्रक्रियेमध्ये आपल्याला विविध सामाजिक समस्यांचे निराकरण करण्याची संधी होते.
समुदाय संघटन समस्या सोडवत नाही, तर समुदाय संघटन समस्या सोडवण्यासाठी लोकांना चेतना देते. समुदाय संघटन लोकांना समस्या सोडवण्यासाठी एकत्रित आणते. समुदाय संघटन समस्या सोडवण्यासाठी जे काय आवश्यक साधन आहे ती शोधण्याचं माध्यम आहे. समुदाय संघटन हे असं माध्यम आहे की जे लोकांना स्वतःच्या गरजांची ओळख करून देतं. समुदाय संघटन हे असं माध्यम आहे की जे समुदायातील लोकांना स्वतःच्या गरजांना प्राधान्यक्रम देण्यासाठीचा विचार करायला लावतं. समुदाय संघटन हे असं माध्यम आहे की जे लोकांना सांगतं की नाही, तुमच्या समस्या तुम्ही सोडवल्या पाहिजे, त्यासाठी तुम्हीच काम केलं पाहिजे, त्याशिवाय तुमच्या समस्या सुटणार नाही. आणि म्हणून जेव्हा समुदाय संघटन प्रक्रियेच्या माध्यमातून विविध सामाजिक समस्यांच्या संदर्भात निराकरण प्रक्रिया राबवल्या जाते तेव्हा खरोखर अतिशय त्याला म्हणून एक इफेक्टिव्ह इफेक्टिव्ह काम होत असतं. म्हणून समुदाय संघटन प्रक्रियेसारखी अतिशय परिणामकारक प्रक्रिया नाही, पण तिचा वापर कसा होतो यावर ते अवलंबून असतं. आपण साधारणतः बघतो की आपण केसवर्क मध्ये आणि अध्ययन निदान उपचार हे बघितलं, हीच प्रक्रिया आपण इथे राबवत असतो. आपण लोकांना जाणून घेतो, म्हणजे काय करतो, लोकांचा अभ्यास करतो, पण ती वेगवेगळ्या स्वरूपात आपण ते मांडत असतो. लोकांना समुदायातील विविध गटांना, विविध व्यक्तींना, विविध नेत्यांना, विविध पुढाऱ्यांना, विविध पक्षांना, विविध घटकांना, विविध बाबींना आपण जाणून घेतो, म्हणजे त्या समुदायाचा आपण अभ्यास करत असतो. आणि जेव्हा आपण एखाद्या समुदायाचा अभ्यास करतो तेव्हा समुदायाचा अभ्यास करताना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण समुदायाचा अभ्यास करताना त्याचा मायन्यूटली अभ्यास करणं आवश्यक आहे. कारण की अनेक वेळा आपण बघतो की समुदाय समजणं ही फार मोठी गोष्ट आहे. आपण व्यक्तीला समजून घेत नाही. आपण वर्षभर गावात जातो, पण वर्षभर गावात गेल्यानंतर म्हणतो हा त्या दादाचं नाव काय होतं, त्या सरपंच ताईचं नाव काय होतं, त्या पोलीस पाटलाचं नाव काय होतं, त्या ग्रामसेवकाचं नाव काय होतं. ही समजण्याची प्रक्रिया नाही. एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करणं, समजून घेणं आहे. अभ्यास करणं म्हणजे काय, तर आपल्याला त्याच्याशी ओळख होणं, आपण त्याच्याशी परिचित होणं, आपण त्याला समजून घेणं, आपल्याला नेहमीच ते सरावाचं होणं, हे सगळं म्हणजे समुदाय संघटनेच्या संदर्भातला अभ्यास होय. आपल्याला विविध घटकांचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये मग व्यक्ती असेल, गट असेल, विविध महिला बचत गट असतील, शेतकरी गट असतील, युवक गट असतील, अशा अनेक घटकांचा आपण अभ्यास समुदाय संघटनेमध्ये करत असतो. आणि म्हणून आपल्याला अभ्यास करणं आहे, निदान करायचंय. आपल्याला अभ्यास करायचा म्हणजे आपल्याला स्वतःला अभ्यास करायचा नाही, गावकऱ्यांना त्यांच्या समस्यांचा, विविध घटकांचा अभ्यास करायचा आहे. पीआरआय मध्ये ते आपण बघणार आहोत, पण विविध घटकांचा. यस रोशनी, रोशनी हात वर केलाय, विचार विचार रोशनी, रोशनी हात वर केला, काय प्रश्न आहे, अनम्यूट कर माईक आणि विचार. ठीक आहे. तर आपल्याला समुदायाचा अभ्यास करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक, की आपल्याला करायचं म्हणजे काय करायचंय, तर लोकांना ते सांगायचं की तुम्ही तुमचं गाव बघा, तुम्ही तुमचं गट बघा, तुम्ही तुमचे लोक कसे राहतात, त्यांचं जीवन कसं आहे, त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांची वेशभूषा कशी आहे, त्यांची दैनंदिनी कशी आहे, त्यांचा रोजगार कसा आहे, त्यांच्या वागण्याची पद्धत कशी आहे, त्यांची एकमेकाशी संवाद साधण्याची पद्धत कशी आहे, ते एकमेकाशी संदेशवहन कसं करतात, रोटी बेटी व्यवहार कसे आहेत, अशा असंख्य गोष्टी आहेत त्या समुदाय संबंधित आहेत. नंतर त्या अनुषंगाने लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या लोकांना जाणून घेण्यासंदर्भातली चेतना, ती जाणून घेण्यासंदर्भातली संवेदना, ती जाणून घेण्यासंदर्भातली त्यांना प्रेरणा देण्याचं काम आपल्याला अभ्यासाअंतर्गत करायचं आहे. आणि म्हणून जेव्हा आपण म्हणतो की समुदाय संघटनांमध्ये अभ्यास काय करायचा, तर लोकांना सांगायचं की तुम्ही तुमचं गाव, तुम्ही तुमच्या गावाचा परिचय करून घ्या, तुम्ही तुमच्या गावाची ओळख करून घ्या. आणि मग जेव्हा ती गावाची ओळख होते आपल्याला समुदाय संघटन म्हणून आणि आपल्यासोबत गावकऱ्यांना, तेव्हा मग निदानाच्या प्रक्रियेकडे आपण वळत असतो. निदान करायचं म्हणजे काय करायचं, तर जी समस्या आहे, समस्यांची कारणं त्यांना शोधायला लावायची गावकऱ्यांना. काय कारण आहे, पिण्याचा समजा प्रश्न आहे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, काय प्रॉब्लेम आहे, गावाची लोकसंख्या किती आहे, पिण्याच्या पाण्याची क्षमता किती आहे, प्रति माणशी किती पाणी दिलं जातं, किती दिलं जायला हवं, ते का दिलं जात नाही, मग किती लोकसंख्या वाढली आहे, मग या सगळ्या अनुषंगाने आपल्याला दररोज किती पाणी अपेक्षित आहे, त्यासाठी साधनं कोणती असली पाहिजे,
या सगळ्या संदर्भातला शोध घेण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि ते शोध घेणं म्हणजे निदान, की आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काय करायचं आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न असणं हा निदान झालं, पण उपचारासाठी आपल्याला निदानाच्या प्रक्रियेमध्ये काही कामं करणं गरजेची आहे. आणि ती कामं म्हणजे काय नेमकं, तर मी जे सांगितलंय की काय काय शोधलं पाहिजे, काय काय असलं पाहिजे, कसं कसं असलं पाहिजे. पाणी, पिण्याचं पाणी नेमकं कसं सोडता येतो प्रश्न, या संदर्भातली मानसिकता, या संदर्भातला विचार करणं म्हणजे निदान. आणि त्यासाठीची कृती राबवणं. विचार करणं आणि कृती करणं या दोन मध्ये फरक आहे. तर एखाद्या गोष्टी संदर्भातली समस्या आढळली, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, परंतु काही समस्या आढळली, पण ती समस्या सोडवण्यासाठी उपचार काय करायचे, उपचार म्हणजे काय, कृती काय करायची, ते संघटित स्वरूपाची लोकांच्या सहभागातून असणं अत्यंत गरजेचे आहे. आणि जेव्हा एखादी संघटित स्वरूपाची कृती आपण करतो, तेव्हा मग समस्या सोडवण्यासाठीचं कार्य संघटितरित्या होत असतं. आणि म्हणून मला हे म्हणायचं की समाजकार्याची एकात्मिक पद्धत म्हणजे आपण समुदाय संघटनेला बघतो, एकात्मिक म्हणण्याचं कारण हे आहे की तिथे अध्ययन होतं, तिथे निदान होतात, तिथे उपचार होतात, परंतु अध्ययन, निदान आणि उपचार होण्याची पद्धती आणि प्रक्रिया तिथे वेगळी आहे. इथे लोक सहभागातून ती प्रक्रिया राबवली जाते, लोकांच्या इन्व्हॉल्वमेंट मधून ती प्रक्रिया राबवली जात असते. आणि जेव्हा लोकांच्या इन्व्हॉल्वमेंट मधून ती प्रक्रिया राबवली जाते, तेव्हा खरोखर समुदाय संघटन हे संघटितरित्या झालं असं दिसून येतं. आणि म्हणून समुदाय संघटन जे आपण म्हणतो की समुदाय संघटन ही जेव्हा एखादं काम करतं तेव्हा ते लोक सहभागातून केल्यामुळे समस्या सोडण्यासाठी त्याची मदत होत असते. याचा आराखडा, याचा आढावा या त्यामध्ये दिलेला आहे. आता इथे म्हटलंय की कोरडवाहू भागातील लोक आपल्या लागवडीसाठी पाणी अभावी त्रस्त आहेत. समुदाय संयोजकाच्या मदतीने लोकांच्या सहभागाचे पाण्याचे शेड तयार करता येतात, भूजल पातळी वापरतात, जे मी आता तुम्हाला सांगितलं तेच सगळं तिथे करता येतात. आणि म्हणून समुदाय संघटन ही लोक सहभागाची प्रक्रिया आहे असं इथे म्हटलं जातं. नंतर समुदाय संघटनेच्या साधारणतः काही पद्धती आहेत, त्या पद्धती संदर्भातही आपण काही चर्चा करूयात. समुदाय संघटन पद्धतीमध्ये गरजा पूर्ण करण्यासाठी आणि समुदायामध्ये गरजा आणि संसाधन समाज घडण्यासाठी ते टिकून ठेवण्यासाठी कार्य केलं जातं. समुदायातील गरजा ज्या आहेत, आता गरजा काय आहेत आणि साधनं काय आहेत, या दोघांमध्ये समायोजन घडून आणण्याचं काम समुदाय संघटन करतं. कारण की मागणी आणि पुरवठा हे जे इकॉनॉमीचं तत्व आहे, तेच तत्व इथे समुदाय संघटन तत्वामध्ये राहतं. हे काय म्हणतं समुदाय संघटन, समुदायाच्या गरजा काय आणि उपलब्ध साधन कोणते. मग यामध्ये जर समायोजन होत नसेल तर समस्या निर्माण होतात. जोपर्यंत यामध्ये समायोजन होतं तोपर्यंत समस्या दिसून येत नाही. पण जेव्हा समायोजनामध्ये अडथळे निर्माण होतात, अडचण निर्माण होतात, तेव्हा तिथे कुठेतरी प्रश्न निर्माण होतात, समस्या निर्माण होतात. त्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की समुदायाच्या गरजा काय आहेत आणि उपलब्ध संसाधनं किती आहेत, याचा शोध घेण्याचं काम समुदाय संघटकाने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे केव्हा शक्य आहे, जेव्हा लोक सहभाग मिळेल. नाहीतर अनेक वेळा अनेक प्रकारचे संघटनात्मक अभाव दिसून येतात. गावाच्या पाण्याची पाण्यावरची आपण काय तोच महत्वाचा मुद्दा आज आहे की पाण्याच्या संदर्भात आपण विचार केला तर समुदायाच्या गरजा किती आहेत याचा शोध घ्यायचा आणि संसाधन किती आहेत. पाण्याची टाकी एकच असेल गावात आणि लोकसंख्या समजा 1 लाख असेल आणि तिची क्षमता 10,000 लिटर प्रति 10,000 लिटर असेल तर ते नाही पूर्ण. पर माणसे किती पाणी पाहिजे आणि किती क्षमता आहे त्या टाकीची यानुसार त्याचं समायोजन झालं पाहिजे. जर ती नसेल तर दुसरी शोधली पाहिजे, दुसऱ्या संदर्भात कृती केली पाहिजे, उपचार निदान जी प्रक्रिया ती सांगितलं त्याचा वापर केला पाहिजे. त्यामुळे ज्या ज्या गरजा आहेत गावात त्या समुदाय संघटनेच्या प्रकल्प राबवायचे आहेत त्या गरजा आणि साधने या दोघांमध्ये समायोजन असणं अत्यंत आवश्यक आहे. समुदाय संघटन हेच काम करतं की दोघांमध्ये समायोजन बनवतं. स्वतः काहीच करत नाही समुदाय संघटन, स्वतः फक्त मोटिवेटर, एनेबलर, फॅसिलिटेटर, गाईड, एक्सपर्ट या सगळ्या गोष्टी होती.
लोकांमध्ये अशा प्रकारची चेतना निर्माण करतो, लोकांमध्ये अशा प्रकारची सक्षमता निर्माण करतो की लोक स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी, लोक स्वतःच्या गरजांच्या पूर्ततेसाठी जे उपलब्ध साधनं आहेत त्याच्यामध्ये जुळून घेण्याचा प्रयत्न करतात. ते नाही मिळाले तर ते मिळवण्यासाठीच शोध करत असतात, ते मिळवण्यासाठीचा प्रयत्न तिथे करत असतात. आणि म्हणून गरजा आणि साधने या दोघांमध्ये समायोजन घडवण्याचं काम हे सगळ्या करत असतात. दुसरं आहे सहभाग, स्वतःची दिशा आणि सहकार्याचे गुण विकसित करण्यास आणि सामर्थ्यवान गट निर्माण करण्यास हे समुदाय संघटन कार्य करत असतात. आता साधारणतः सामर्थ्यदात्याची भूमिका आपण ज्याला म्हणतो, सामर्थ्यदात्याची भूमिका इथे महत्वाची आहे. जेव्हा समुदाय संघटक सामर्थ्यदात्याच्या भूमिकेतून, एनॅबलर ज्याला फॅसिलिटेटर म्हणतो, सुविधादात्याच्या भूमिकेतून काम करतो, तेव्हा लोकांचा समुदाय संघटन प्रक्रियेत सहभाग, समुदायातील स्वतःच्या गटांना किंवा व्यक्तीला किंवा समुदायाला स्वतःच्या विकासाची दिशा कळणं यासाठी आवश्यक आहे. कारण की सहकार्याचे गुण त्यांच्यामध्ये विकसित झाले पाहिजेत. आणि सहकार्याचे गुण का विकसित होतील या संदर्भात एक समान उद्दिष्ट, समान कार्यक्रम, समान समस्या या गोष्टींना प्राधान्य देणं अतिशय गरजेचं आहे. आपण अनेक वेळा बघतो की अनेक समुदाय विस्कळीत स्वरूपाचे आहेत. आपल्या खेड्यामध्ये बघा किती मतभेद आहेत. जर तुम्ही याचा बारकाईने अभ्यास केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की समस्या आणि उद्दिष्ट याचं कुठे ताळमेळच नाही. जेव्हा समस्या आणि उद्दिष्ट याचं ताळमेळ नसतं तेव्हा मग समानता दिसून येत नाही, समान सहभाग दिसून येत नाही, स्वतःची कार्याची दिशा दिसून येत नाही, एकमेकांमध्ये सहकार्य दिसून येत नाही. समुदाय संघटकाला नेमकं हेच करायचंय की समस्या काय आहेत आणि समस्याच्या निराकरणासाठी काय उद्दिष्ट काय ठरवायचे, काय ध्येय काय ठरवायचे, ज्याला आपण गोल सेटिंग म्हणतो. ते गोल सेटिंग काय, जसं तुम्ही तुमच्या आयुष्याचे गोल ठरवले असतील, ध्येय ठरवले असतील, तुम्ही एमएसडब्ल्यू झाला की हे होईल. विनाकारण तर आपण शिकत नाही, होपलेस एज्युकेशन नाही घेत आपण. आपल्या जीवनाचे काही आपण ध्येय ठरवले असतील की एमएसडब्ल्यू झाल्यानंतर मला अशा अशा प्रकारचं काम करायचंय, अशा अशा प्रकारचे क्षेत्रात काम करायचंय, आणि म्हणून आपण शिकतोय. समुदाय संघटन प्रक्रियेतही आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे की आपल्याला समस्येच्या अनुषंगाने उद्दिष्ट ठरवायचे, उद्दिष्ट प्राप्तीसाठी सहभाग, सहकार्य आणि कार्याची दिशा निश्चित करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि म्हणून तेव्हाच मग समुदाय संघटन, आणि समुदाय संघटन तेच काम करतं. दुसरे महत्वाचं आहे, तिसरा उद्देश आहे ज्या विद्यार्थ्यांना वेळेवर यायचं असेल, आता 3 मिनिटं राहिले, 3 मिनिटासाठी सहभागी कशाला होतात, नाही झाला तरी मी काही म्हणणार नाही, माझं काहीच नुकसान होणार नाही. व्हायचं असेल तर पूर्वी व्हा, नाहीतर होऊ नका. आता तुम्हाला ऍडमिट करून घ्यायचं आहे शेवटचे 3-4 मिनिटासाठी, नका त्या गोष्टी. तिसरा महत्वाचा बाब आहे समुदाय आणि गट संबंध आणि निर्णय घेण्याच्या शक्तीच्या वितरणात बदल घडणार नाही. आवाज बंद करा, मंदा पाडवी म्यूट करा. समुदाय, गट संबंध आणि निर्णय घेण्याच्या शक्ती वितरणात बदल होणार नाही. आता समुदाय आणि गट संबंध, समुदाय म्हणजे फार मोठा विभाग झाला किंवा भाग झाला, आणि गट म्हणजे लहान लहान गट. लहान लहान गट म्हणजे समुदाय होतो, आपण मागे बघतो. तर समुदायातील जे लहान लहान गट आहेत त्यांच्यामधील जे संबंध आहेत, त्यांची आजपर्यंत जी काही निर्णय घेण्याची प्रक्रिया होती, निर्णय घेण्याची क्षमता होती, निर्णय घेण्याची जी काही त्यांची पद्धत होती, निर्णय घेण्याची त्यांची काही जी माध्यम होतं, की निर्णय घेण्याची जी काही त्यांची ज्याला म्हणतो डिस्ट्रीब्युशन प्रोसेस होती, त्यात आपल्याला बदल घडून आणायचा. आमच्याकडनं होऊ शकत नाही, आम्ही करू शकत नाही, आमचा विकास होऊ शकत नाही, आम्ही मागासलेले आहोत, आम्ही दुर्बल आहोत, आम्ही अशक्त आहोत, आम्ही अबला आहोत, ही जी काही मानसिकता लहान लहान गटांमध्ये दिसून येते, त्या गटांमध्ये असलेली अशी मानसिकता बदलवण्याची भूमिका हे समुदाय संघटक करतात.
कारण की स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यासंदर्भातली शक्ती, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यासंदर्भातली सक्षमता, स्वतःचे निर्णय काय करावं आणि काय करू नये या संदर्भातली प्रक्रिया, स्वतः कसं करावं आणि कशा प्रकारे करावं या संदर्भातली दिशा देणारे माध्यम म्हणून आपण समुदाय संघटन प्रक्रियेला समजतो. फार मोठी ताकद या समुदाय संघटन प्रक्रियेमध्ये. आणि जेव्हा आपण या समुदाय संघटन प्रक्रियेकडे या अंगाने बघतो तेव्हा मग ती निर्णय घेण्याची क्षमता समुदायातील लोकांमध्ये निर्माण करते. निर्णय घेण्याची क्षमता कशी निर्माण करते? ते जादूची कांडी नाही, औषध दिलं ते होत नाही. तर लोकांना लहान लहान निर्णयात, लहान लहान उपक्रमात, लहान लहान कार्यक्रमात, लहान लहान ज्या काही गोष्टी असतात त्यामध्ये सहभागी करून तुम्ही कसं करणार हे विचारलं जातं. तुम्ही हे करा हे सांगितलं जातं. हे करण्यासंदर्भातले संधी तिथे दिल्या जातात. आणि जेव्हा अशा संधीतून ते काम करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपोआपच त्यांच्यामध्ये निर्णय क्षमता विकसित होते. आणि निर्णय क्षमता विकसित झाले की लहान निर्णयातून मोठ्याकडे म्हणजे सुगमाकडून संकीर्णाकडे, कठीणाकडून सोप्याकडून कठीणाकडे वाटचाल करणे प्रक्रिया सुरू होते. आणि अशा प्रकारे समुदायातील लहान लहान गट हे सक्षमतेकडे वाटचाल करतात. एकदम हा दिसणारा विकास नाही आहे, एकदम होणारा हा विकास नाही आहे. ते विकास करायचा असेल तर लहानाकडून मोठ्याकडे किंवा सुगमाकडून संकीर्णाकडे, त्या कठीणाकडून आपल्या सोप्याकडून कठीणाकडे वाटचाल करायचे. आणि हे समुदाय संघटन करतात. आणि म्हणून समुदाय संघटन ही समाजकार्याची एक एकात्मिक पद्धत आहे असं म्हटलं जातं. कारण की समाजकार्याचा महत्वाचा उद्देशच आहे की समस्याग्रस्त व्यक्तीला स्वतःची समस्या स्वतः सोडवण्यास कार्यप्रवृत्त करणारी आणि आत्मनिर्भर बनवायची आहे. आत्मनिर्भर बनवायचं आहे आणि म्हणून निर्णय प्रक्रियेत त्याला सहभागी. आणि शेवटचा मुद्दा आहे तो समुदाय संघटना, समुदायाची संसाधने ओळखली जातात आणि तिचा वापर समुदायाची समस्या सोडवण्यासाठी केली जातात. संसाधने ओळखले जातात. आपल्या जो काय समीर आपला मंदा पाडवी बंद करा. आपला काय आहे रेडिओ टीव्ही काय आहे मंदा पाडवी काहीच ऐकून येते मला, आवाज येतो नुसता. सगळ्यांना विनंती आहे पिरियडला बचायचं असेल तर आपले ऑडिओ आणि व्हिडिओ हे दोन्ही पहिले म्यूट करायचं आणि मग जॉईन व्हायचं. कारण की पिरियड डिस्टर्ब होतो. तर आता माझी 3 ते 4 वेळा लिंक डिस्टर्ब होईल आणि अशा वेळेस मग आपल्याला त्रास होतो. जे समजून घ्यायचं ते समजत नाही. मंदापाडी काय आहे ते मशीन? काही मुलांचं असे ऑब्झर्वेशन केलं की फक्त ते लावून देतात आणि चालले जातात, त्यांची नोंद घेतल्या गेलं. ते आम्हाला काही गरज नाही, ह्या सगळ्या गोष्टींची गरज आम्हाला नाही आहे. तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही सिन्सिअरली शिका, नाही तर आम्ही आमचे पिरियड घेऊन मोकळे. कारण की आता अजूनही कोरोनाची दुसरी लाट येत आहे, त्यामुळे तुमची परीक्षा आता कदाचित ऑनलाईनच होईल. पण आता इतकी सोपी राहणार जी जशी आता झाली तशी सोपी राहणार नाही, त्यात थोडी कठीणता येईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या बघा. असो, पण शेवटचा मुद्दा होता की समुदायाची संसाधने ओळखता आली पाहिजे. काय संसाधने समुदायात अस्तित्वात आहेत? संसाधनेच माहित नसतं लोकांना. आपल्या जो काय आहे